तर नमस्कार मंडळी, मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमचं हँड फॉर नाईकच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मंडळी, हापूस आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही जर नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आणि उत्तम दर्जाचे हापूस आणि पायरी आंब्यांच्या शोधात असाल तर दादर वेस्ट येथील पारकर बंधू आंबेवाले हे तुमच्यासाठी उत्तम ठिकाण असू शकतं. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण दादर वेस्ट शारदाश्रम सोसायटी लेन इथे लोकेटेड असलेले पारकर बंधू आंबेवाले ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि ह्यांच्याकडे आज आपण कोणकोणत्या प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत हे पाहणार आहोत, त्याचे दर जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर ह्यांची होम डिलिव्हरी कशी असते, हे होम डिलिव्हरी कुठे कुठे करतात ह्याची माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आंबे खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ही माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत. तर या स्टोरचा प्रॉपर ऍड्रेस काय आहे, इथे यायचं कसं आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे ह्याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या एंड मध्ये व्यवस्थितपणे समजावून सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत पाहत राहा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपल्याला पारकर बंधू आंबेवाले याचे ओनर श्री शिवराम पारकर यांचे सुपुत्र श्री कुणाल पारकर आहेत. खूप खूप स्वागत आहे तुमच्या ब्लॉग मध्ये. नमस्कार, मी कुणाल पारकर. तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे आमच्या आंबे दुकानामध्ये. अच्छा कुणाल, मला एक सांग की तुमचं गाव कोणतं आहे? माझं गाव रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये पावस मध्ये शिवार आंबेरे, म्हणजे रत्नागिरी आणि माझ्या घरामध्ये म्हणजे शिवार आंबेरे याचं अंतर इन 25 किलोमीटरचं अंतर आहे. आणि दादर मध्ये गेल्या किती वर्षापासून तुम्ही हा आंब्यांचा व्यवसाय चालवतात? दादरमध्ये माझे वडील शिवराम पारकर यांनी 32 वर्ष जुने दुकान अजून तसंच तसे ठेवलेले आहेत. 32 वर्षापासून हे दुकान चालू आहे. म्हणजे 32 वर्षापासून एकाच ठिकाणी. वा. अच्छा कुणाल, मला एक सांग की हे जे आंबे इथे उपलब्ध आहेत ते कोकणातल्या कोणकोणत्या भागातून येतात? आपल्याकडे 3 प्रकारचे आंबे आहेत. देवगड, रत्नागिरी ही 2 जात झाली. 2 जातीमध्ये हापूस आणि पायरी असे 2 आहेत. मग देवगडचा हापूस आहे, देवगडची पायरी आहे आणि रत्नागिरीचा हापूस आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता या दाखवतो. आपल्याकडे देवगड हापूस आहे, 250 ग्रामचं फळ आहे. ओके. त्याची किंमत 1200 रुपये डझन आहे. त्याचप्रमाणे हा रत्नागिरी हापूस आहे. आंबा कच्चा आहे, आपण 250 ग्रामचंच फळ आहे. याची 1100 रुपये किंमत आहे. 1100 रुपये डझन. त्याचबरोबर इथे पायरी उपलब्ध आहे. ही देवगडची पायरी आहे. एकदम मोठं फळ आहे. एकदम मोठं फळ आहे. हे 300 ग्रामचं फळ आहे. अच्छा, पायरी आंबा आहे जो रसासाठी वापरला जातो ना? हो. त्याची किंमत आहे 1300 रुपये डझन. 1300 रुपये डझन. ओके कुणाल, मला एक सांग की कोकणातला हापूस आंबा आणि इतर आहे ते हापूस आंबा कसा ओळखायचा? हापूस आंबा पहिली गोष्ट, जर आपण पिकल्यानंतर जो कापतो फळ तर त्याच्यामध्ये हापूस आहे, रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूस याची आत्मना 4 केसरी असते. आणि इतर जे आंबे आहेत जे आता लोकल मध्ये विकले जातात त्यांची घर जो पिवळा असतो, त्याच्यामुळे आपल्याला लगेच समजतं की असली हापूस कुठला आहे. आणि ते चवीला सुद्धा आंबट असतं. हा, आंबट त्यांना चव नसते, म्हणजे थोडी पाचट चव असते त्यांची. आणि जो कोकणातला हापूस आंबा असतो त्याची साल असते ती पातळ असते. रत्नागिरीचा हापूस असतो ना त्याची साल जाड असते आणि जी देवगडची असते ना त्याची साल पातळ असते. बस सालीचाच फरक असतो. चव दोघांची पण सारखी असते. आणि ह्यावेळेस आंब्याचं उत्पादन जे आहे ते कमी असल्यामुळे आवक सुद्धा कमी आहे बाजारामध्ये. हो. अवकाळी पाऊस, वारा, उन्हाने तर आंबा वरचा जवळ कातळा साईडचे आंबे होते, कातळावरचे जास्तीत जास्त आंब्याचे नुकसान आहे ना त्या उन्हामुळे झाले. एवढं ऊन त्या आंब्याला लागले की तो आंबा आतून पूर्ण भापावलाय. इव्हन मोहर सुद्धा जळून गेला. मोहर सुद्धा जळून गेला. मोहर खूप लागलेला या वर्षी, पण मोहर जळून गेला. सुरुवातीला जानेवारी मध्ये एवढा मोहर होता ना की आम्ही सर्व खुश होतो, पण नंतरची जी गरमी चालू झाली ना त्या गरमीने पूर्ण हैराण झालं. त्या पिकाला पीक नाही लागलं, पूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेवटी जो किरकोळ आंबा आहे बाजारामध्ये आता आमचं पण भरपूर नुकसान झालं. अच्छा, आता मला एक सांग की जो परिपक्व आंबा असतो म्हणजे तयार झालेला आंबा असतो तो तुम्ही कसा ओळखता? याच्यामध्ये फरक दिसेल. जर तो वरच्या बाजूला आहे ओके, म्हणजे हा कवळा फळ आहे, म्हणजे खोलगट आहे. हा जून आहे म्हणजे हा पूर्णपणे तयार झालेला आंबा. आणि हा नैसर्गिक पिकलेला आंबा आहे ना, हा कधीच पूर्ण पिवळा नाही होणार. जसे ते केमिकलने पिकवतात ना आंबे ते पूर्णपणे पिवळे होतात. पण हे आता हा आंबा पूर्ण तयार आहे. तुम्ही पाहू शकता बघा, हा पूर्ण तयार आहे. आता जरी कापला तरी तो गोड लागेल. अच्छा कुणाल, आंबे डिलिव्हर करण्याआधी तुमची पॅकेजिंग कशी असते ते सुद्धा आम्हाला एकदा दाखव. ठीक आहे, तर मी तुम्हाला एकदा खात्रीसाठी दाखवतो. हे बघा, ही माझ्या गावची घरची भेट आहे. हे पाठवणार माझे काका अभिमन्यू सोमाजी पारकर, घेणार माझे वडील शिवराम गोविंद पारकर. हापूस डझन 5, तारीख 14/4, म्हणजे त्या दिवशी यायला आंबा हा 14 तारखेला. ही खात्री. आणि आता तुम्हाला मी 2 डझनची पॅकिंग ग्राहकांपर्यंत आपण कशी पोहोचतो हे तुम्हाला दाखवतो. खात्रीनुसार चेक करून आंबे. खाली 2 डझन फक्त, खाली थोडे कडक आंबे लागते म्हणजे कच्चे. आणि व्यवस्थित तुम्ही सॉर्टिंग करत होता त्यानुसार. हो. हा 1 डझनचा बॉक्स झाला. आता याच्यावरती एक थर येईल.
म्हणजे कागदाची आणि गवताची नैसर्गिक आडी लावतो. आडी लावली जाते. तर आता हा तुम्ही इथे दुसरा थर लावताय ना, हो. आणि त्या दरम्यान तुम्हाला साकी आंबा मिळाला तर तुम्ही कसा ओळखता? आता मी आंबे इतके आंबे लावले त्याच्यामध्ये मला साकी आंबा नाही भेटला, पण जर एखादा भेटला जसं की आता हा भेटलाय, हा मी साईडला काढलेला तुम्हाला दाखवतो. हा आंबा दिसायला पूर्ण चांगला वाटतोय बघा, पण हा निघाला आतमधून साकी. हो, साकी आहे तो खराब आंबा. खराब आंबा आहे. आता तो कच्चा आहे म्हणून तुम्हाला तसं वाटतं, पण जर तो पिकणार ना तर बाटा पूर्ण खराब होणार. आणि नेमकं हे कशामुळे होतं? अतिउष्णतेमुळे ना आंबा पूर्ण गरमी हीट जी आंब्याची असते ती बाटेमध्ये असते, ती बाट पूर्ण जी बाहेर फेकली जाते तर तो घर पूर्ण त्याचा खराब होऊन तो आंबा ऍक्च्युअली खराब नसतो, पण ते अतिउष्णतेमुळे झालेली वाफ जशी होते ना आपली बाष्पीभवन कसं बरोबर, होतं, हो. त्या बाष्पीभवनाचा परिणाम होतो. म्हणजे अतिउष्णता आणि पिकवण्याची चुकीची पद्धत. चुकीची पद्धत त्याच्यामुळे होते. आणि साधारण किती डझनच्या पेट्या तुम्ही पॅक करता? 1 डझन 2 डझन अशा पेट्यामध्ये, आणि जशी रिक्वायरमेंट असेल तर कुठे बाहेर पाठवायची असेल कस्टमरला हा, तर आपण 4 डझनची लाकडी पेटी असते. 4 डझनाची लाकडी पेटी हा. असते अशी. तर अशा प्रकारे पॅक करून महाराष्ट्राभर देशभरामध्ये तुम्ही डिलिव्हरी डिलिव्हरी केली जाते. अच्छा, कुणाला समज की कोणी छोटी किंवा मोठी पेटी विकत घेतलेली आहे, बरोबर. तर आंबा हा नाशिवंत पदार्थ आहे आणि समजा एखाद दोन आंबे जर खराब निघाले तर तुम्ही रिप्लेस करून देता का? हो. आता काही वेळेस काय होतं माहितीये, जर जवळ दुकानाच्या जवळपासचा कोण गिरायक असेल तर ते स्वतः येऊन घेऊन जातात आंबे, बरोबर. की बाबा कुणाला हा बघा मी आंबा नेला खराब निघाला. पण आता उरला प्रश्न, जर मी डिलिव्हरी करतो ते लांबच्या त्यांचं कसं होणार, तर त्यांनी काय करावं, माझा नंबर आहे की तुम्हाला मी दिलेला आहे, बरोबर. त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती तर फक्त तुमचा खराब निघालेला आंबा आहे त्याचा फोटो मला फक्त पाठवा. हो. पुढच्या वेळी तुम्ही ऑर्डर द्याल त्या ऑर्डर मध्ये मी तो आंबा एक्स्ट्रा पाठवून, नाहीतर मग जो दर असेल त्या दरामध्ये आपण काहीतरी थोडे पैसे कमी करून तुम्हाला जसं जसं तुमच्या सोयीनुसार असेल, की जे आता तुम्ही बोलाल की नाही तुम्ही माझे 2 आंबे निघाले तर मला 2 आंबे त्याच्यामध्ये वाढून दे, तर मी त्याच्यामध्ये वाढून तुम्हाला ते पुढच्या ऑर्डर मध्ये पाठवून दे. कारण का ते जवळ आपण नसल्या कारणामुळे का मला पण ते पॉसिबल हो, नाही होणार, बरोबर. तुम्हाला पण ते इथे येऊन चेंज करणं पॉसिबल नाही होणार. जर तुम्ही येऊन चेंज करणार असेल तर वेल अँड गुड आहे, पण जर तुम्हाला आंबा रिप्लेस हवा असेल तर मी तो नेक्स्ट ऑर्डर मध्ये तुम्हाला ते पाठवून. आणि जे जवळचे आहेत ते इथे येऊन डायरेक्ट रिप्लेस करू शकतात. जे जवळचे आहेत ते डायरेक्ट इथे येऊन चेंज करून घेऊन जातात, आणि ते आम्ही लगेच देऊन पण टाकतो. अच्छा, पुन्हा दादरमध्ये गेल्या 32 वर्षापासून तुम्ही हा आंब्याचा व्यवसाय चालवता, बरोबर. तर तुम्हाला कुठून कुठून ऑर्डर येतात? आताच म्हणजे जेवढा माझा अनुभव आहे त्यानुसार मी सांगतो, मी रायपूर, चेन्नई, बेंगलोर, राजस्थान, गुजरात, आपला अमृतसर, मराठवाडा, विदर्भ Okay. साईडला पण आंबे मी पोहोचलोय, धुळ्याला आहेत, पुण्याला आहेत, नाशिकला आहेत. तर आता आपल्याला काही ग्राहक वर्ग सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा आपण त्यांच्या प्रतिक्रिया विचारूया. काका, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात? माझं नाव देवदत्त साळवे, मी जवळच इथे रामचरित पलायटावर दादरलाच राहता. तर पारकर बंधू आंबेवाले यांच्या आंब्यांबद्दल तुमचा कसा अनुभव आहे? नाही, दरवर्षी आम्ही इथूनच घेतो आंबे. अगदी पहिला सीझन चालू झालं ते आम्हाला परवडत नाहीत, 1200 पर्यंत आल्यावरती आम्ही घेतो. तर आता मी एक 4-5 दिवसापूर्वी मी आता एक 2 डझनाची पेटी घेऊन गेलो होतो. आणि आता मला एक सांगा की आंबा हा नाशिवंत पदार्थ आहे, बरोबर? त्यामुळे जर एखाद दोन आंबे जर खराब निघाले तर हे रिप्लेस करून देतात का? हो. आता बघा की आता मी जे आंबे नेला तर पहिला एक आंबा निघाला, मी ओव्हरलुक केला, कारण नॉर्मली असं एक 2 डझन मध्ये होऊ शकतं, बरोबर. पण पाठोपाठ दुसरा पण निघाला आता आज सकाळी, तर मी त्याला आणून दाखवला, तरी लगेच मला रिप्लेस करून द्यायचं हे दिले. आता मी इमिजिएटली घेतलं नाहीये रिप्लेसमेंट, कारण म्हटलं मला अजून 1 डझनभर आंबे मी घेऊन जाईन, त्याच्यावर तुम्ही रिप्लेसमेंट नाही ऍड करून द्या मला. नाही, ते व्यवस्थित सहकार्य तुम्हाला करतात. हो हो, वर्ष म्हणजे असं नाही की आता, ते गेले 10-12 वर्षाचा अनुभव आहे माझा. मुख्य म्हणजे माझ्या मुलगी जी लंडन मध्ये आहे, तिला मी आधी आंबे पाठवून द्यायचे, म्हणजे काढून द्यायचे आम्हाला कच्चे आंबे, तर 2 दिवसात पोचायचे आणि तिथे व्यवस्थित राहायचे. म्हणजे त्यांनी ते व्यवस्थित खाल्लेले आहेत, तिकडच्या लोकांना पण आवडलेले आहेत, काही गोऱ्या लोकांना. आता जेव्हा चालू झालं तर आम्ही परत पाठवणार. मी पुण्यावरून आलो. आणि तुमचं नाव काय? माझं नाव रवींद्र मोरे, आणि गेल्या महिन्यात मी घेऊन गेलो होतो. आंब्याचा चांगले आहेत, आंब्याचा भाव आणि क्वालिटी दोन्ही चांगले आहेत. आणि आता पुढचे किती महिने स्टोर इथे असणार आहे? आपलं दुकान दरवर्षीप्रमाणे, म्हणजे सालाबाद प्रमाणे गुढीपाडवा येईल त्या वर्षी, ते 15 जून पर्यंत आपला आंबा असतो. जूनच्या मिड पर्यंत असणार. हा, मिड पर्यंत. आणि स्टोरचे वर्किंग डेज आणि टायमिंग सांगा. मला आमचं दुकान हे रोज चालू असतं, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10:30 वाजेपर्यंत चालू असतं. अच्छा, कुणाला ऍट द एंड एक महत्वाचा प्रश्न की तुमची ऑनलाईन ऑर्डर कशी असते आणि तुम्ही होम डिलिव्हरी कशी करता? तर आम्ही मुंबई, नवी मुंबई, ठाणे या 3 ठिकाणी, मतलब मुंबईमध्ये कुठल्याही ठिकाणी अगर ऑर्डर तुम्हाला आंबे हवे असेल तर आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करतो, ऑल ओव्हर मुंबई. ऑल ओव्हर मुंबई. आणि तसंच तुम्हाला महाराष्ट्राबाहेर पाहिजे असेल किंवा महाराष्ट्रावर पाहिजे असेल तर
माझ्याशी कॉन्टॅक्ट करून संवाद करून जसं जो आपल्याला चान्सेस आहेत कुरिअरचे किंवा ट्रान्सपोर्टचे ज्याच्यात असतील ते आपण सगळं करून तुम्हाला आंबे पोहोचवून देऊ. आणि साधारण किती दिवसामध्ये पोहोचतात? आता जर तुम्ही पूर्ण ऑल ओव्हर मुंबईमध्ये आंबे मागे असेल तर एका दिवसामध्ये डिलिव्हरी मिळून जाते. आणि मुंबईच्या बाहेर? मुंबईच्या बाहेर असेल तर ते 2 दिवस 3 दिवस त्याच्या आतमध्ये मिळून जाते. आणि तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग ना एकदा. माझ्या वडिलांचा नंबर आहे शिवराम गोविंद पारकर. यांचा नंबर आहे 9930972580 9930972580. आणि मी कुणाल शिवराम पारकर. माझा नंबर आहे 8170189761 8104189761. आणि एकदा पारकर बंधू आंब्या दुकानात नक्की भेट द्या. तुम्हाला वाजवी दरात आंबे मिळतील याची आम्ही खात्री घेतो. तर कुणाल, तुम्ही एवढा वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तर आता ऍट द एंड इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला सांगतो, तो नोट करून घ्या. पारकर बंधू आंबेवाले, मातृकृपा बिल्डिंग, बाबूराव परुळेकर मार्ग, सुगी सदन समोर, शहादाजंग सोसायटी लेन, दादर पोलीस स्टेशन शेजारी, गोखले रोड, दादर पश्चिम, मुंबई 400028. आणि आता इथे यायचं कसं, तर तुम्हाला दादर रेल्वे स्टेशनला उतरायचं आहे. दादर रेल्वे स्टेशनला उतरल्यावरती तुम्हाला दादर वेस्टला बाहेर यायचं आहे. दादर वेस्टला जो कबूतर खाना आहे तिकडून हार्डली 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती तुम्हाला ही शहादाजंग सोसायटी लेन मिळेल. शहादाजंग सोसायटी लेन मध्ये आल्यावरती तुम्हाला हे डीएम पाकिटवाला हे स्टोअर मिळेल. हे इकडचं लँडमार्क आहे, त्याच्या एक्झॅक्टली समोर तुम्हाला हे पारकर बंधू आंबेवाले हे स्टोअर मिळेल. आणि दुसरा एक लँडमार्क सांगायचा झाला तर दादर पोलीस स्टेशन जे आहे त्याच्या पाठीमागची बाजू म्हणजे त्याच्या पाठीमागच्या बाजूला एकदम शेजारी तुम्हाला हे पारकर बंधू आंबेवाले हे स्टोअर मिळेल. तर असा होता आजचा ब्लॉग, ज्यामध्ये आपण दादर वेस्ट येथील पारकर बंधू आंबेवाले हे स्टोअर एक्सप्लोर केलं. त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत हे पाहिले आणि त्याचे दर सुद्धा जाणून घेतले. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट करा. आणि अशाच नवनवीन शॉपिंग डेस्टिनेशनच्या व्हिडिओसाठी अँड फॉर नाईक ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.